पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय का या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे. ते या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. त्याचबरोबर ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत संजय कोकरे. ते या आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका आणि त्यांचे विचार, त्यांच्या पार्टीचं काय म्हणणं आहे तेही स्पष्टपणे मांडतील. आपल्यासोबत फोनवरून आहेत नाशिकवरून प्राध्यापक श्रावण देवरे. हे महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. ते या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. आणि आपल्यासोबत आमच्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत आरपीआयचे नेते अर्जुन डांगळे आणि पत्रकार अरुण खोरे. हे देखील या संदर्भातली आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील. मला सुरुवात खरी तर राजेंद्र कोंढरे तुमच्यापासून करायची आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला हा मुद्दा गेले काही दिवस चर्चेला येतोय. समिती सरकारने नेमलेली आहे. आज मोर्चा तुम्ही काढला, सगळ्या संघटनांनी एकत्रित येऊन आझाद मैदानात त्याच्या संदर्भातली हुल्लडबाजी झाली. आरक्षणाची गरज किती आहे असं तुम्हाला वाटतंय? मराठा समाजाला आरक्षणाची गरज निश्चितपणे आहे. याच्यासाठी काय की संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत जर आढावा घेतला तर पूर्वी असलेल्या शेतजमिनीचे प्रचंड प्रमाणामध्ये तुकडे झालेले आहेत. बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये हा समाज जास्तपणे विखुरला गेला असल्यामुळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाला आणि त्यामुळे सामाजिकदृष्ट्या तो मागे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारकडे लावून धरलेला होता. यापूर्वी एका आयोगाकडे तो गेला होता. आयोगाकडनं तो पुन्हा बापट कमिशनकडे गेला आणि आता सरकारने त्या निमित्तानं एक नारायण राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या संघटनांच्या मागणीवरनं ही समिती नेमलेली आहे. आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षणाची निश्चितपणे गरज आहे. कारण तेवढी भीषण आणि दाहक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं हा संरक्षित समाज करणं आम्हाला आवश्यक वाटलं आणि त्यामुळे आम्ही मागणी लावून धरलेली आहे. त्या संदर्भात तुम्ही मागणी लावून धरलेली आहे. संजय कोकरे, तुम्हाला या आरक्षणासंदर्भातलं काय स्पष्ट मत तुमच्या पक्षाचं आहे की हे आरक्षण दिलं पाहिजे की आरक्षणाची खरीच आवश्यकता नाहीये? एक लक्षात घ्या इथे की आरक्षण म्हणजे गरिबी हटाव हा कार्यक्रम नाही आहे. आरक्षण म्हणजे मराठा समाज ह्या देशामध्ये आता जो गरीब आहे त्याच्यामुळे आम्ही त्याग करावा, आमचं आरक्षण त्यांच्या ताटात द्यावं हे काही आम्हाला पटत नाही. आणि मराठा समाजाला प्रत्येक आयोगाने आरक्षण नाकारलेलं आहे. आणि जी नारायण राणे समिती जी सरकारने नेमलेली आहे ती बेकायदेशीर आहे. कारण कुठला समाजाला समाविष्ट करण्याचा अधिकार हा फक्त राज्य मागासवर्गीय आयोगालाच आहे. परंतु मॅनेज केलेली मुख्यमंत्र्यांनी मॅनेज केलेली नारायण राणे समिती स्थापन करून राज्य मागासवर्गीय आयोगाला गदा आणली आहे. त्याचबरोबर घटनेचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि न्यायालयाचा सुद्धा अपमान केला मॅनेज केलेली नारायण राणे समिती स्थापन करून. त्याचबरोबर या देशातील या महाराष्ट्रातील भटका विमुक्तसह समस्त ओबीसी समाजाचा तिरस्कार आणि द्वेष मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे समिती स्थापन करून दाखवलेला आहे. द्वेष करते असं तुम्हाला कसं वाटतं की काय काय मुद्दे आहेत की त्यामुळे समिती तुमचा द्वेष करते असं तुम्हाला वाटतंय? कारण ज्या ज्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ज्या ज्या समितीसमोर मराठा आरक्षणाचा संदर्भ गेला त्यांना ओबीसीकरण घेण्यासाठी, त्यावेळी प्रत्येक राज्य मागासवर्गीयचे 7 आयोग असतील, केंद्रीय मागासवर्गीय आयोग असेल किंवा उच्च न्यायालय असेल, न्यायालय असेल, ह्या प्रत्येकाने मराठाला आरक्षण ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी नकार दिलाय. कारण मराठा ही जात क्षत्रिय परिघातात येत असल्या कारणाने आरक्षण नाकारलेलं आहे. आणि आरक्षण हे फक्त सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या अशा वर्गालाच दिलं जातं. आरक्षण हे गरीब हटावचं नारायण. पण ते म्हणतात मराठा समाज सामाजिक दृष्ट्या देखील मागासलेला आहे, आर्थिक निकषावर देखील ते मान्य करतात की घसरण झाली आहे. पण राज्य मागासवर्गीय आयोग जे नेमले त्यांनी अभ्यास करून हे मत दिलेलं आहे. आपण बघितलं बापट आयोगाचा अहवाल फक्त बीड आणि जालना जिल्ह्यात या 2 जिल्ह्यातच मराठा समाज त्यांना काठावर मागासलेला दिसला. म्हणजे 12 गुण मिळाले. बाकी पुरा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा गर्भ श्रीमंत बापट आयोगाला दिसला. आणि हा मुद्दा तुम्हाला पटलेला दिसत नाही? मला अजिबात पटलेलं नाही. कारण हे जे काही बापट कमिशनचा रिपोर्ट सांगतात, कोणत्याही आयोगाकडं एखाद्या गोष्टीचं क्वांटिफिकेशन करण्यासाठी जी काही सिस्टीम लागते ती सिस्टीम संपूर्णपणे बापट कमिशनकडे नव्हती. जो कमिशनची जी कार्यकक्ष आहे ह्या कार्यकक्षेमध्ये ज्या गोष्टींची तपासणी होणे आवश्यक आहे अशा तपासणीमध्ये जे पॅरामीटर्स वापरायला पाहिजेत ते कमिशन कुठेतरी पडलंय. आणि आमचा तर असा दावा आहे की एखाद्या कमिशनला एखादा समाज मागासवर्ग आहे का नाही हे ठरवण्यासाठी ज्या काही कसोट्या दिलेल्या आहेत ह्या कसोट्याला सुद्धा कुठेतरी मर्यादा आहे. आणि त्यामुळं सद्विवेक बुद्धीचा वापर करून आलेल्या क्वांटिफिकेशनचा वापर करून एक रिसर्च काढणं हे खऱ्या अर्थाने आयोगाचं काम होतं. बापट कमिशनच्या काही सदस्यांनी योग्य पद्धतीने काम केलं, काहींनी ते केलं नाही. आणि त्याच्यामुळं 2 लोकांनी पाठिंबा दिला, दोघांनी विरोध केला म्हणून कास्टिंग वोटवर बापट कमिशनचं रिपोर्ट आमच्या विरोधामध्ये गेला. त्याचा रिव्ह्यू घेण्याचा अधिकार
पूर्णपणे राज्य सरकारला आहे आणि अजिबात हे घटनाबाह्य नाही. ह्या राज्य मागासवर्ग आयोगाचा जो कायदा आहे, ह्या कायद्याच्या 9 कलम 2 मध्ये पूर्णपणे राज्य शासनाला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार वापरताना सरकारने आयोगाने केलेले जे काही मत आहेत ती मत खोडून काढण्याचं त्यांना ते कर्तव्य करावं लागेल आणि ते सरकारने करावं अशी आमची इच्छा आहे. सरकारने जसं करावं तशी तुम्ही इच्छा व्यक्त करताय. आपल्यासोबत प्राध्यापक श्रावण देवरे देखील आहेत, ओबीसी संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष. श्रावण देवरे, तुम्हाला हे मुद्दे पटतायत का की ज्या पद्धतीने राज्य सरकारने मराठा आरक्षणाची गरज किती आहे हे जाणून घेण्यासाठी समिती नेमली आणि दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाची खरी निकष जे आहेत त्याच्यानुसार हे समितीचं आरक्षण पुढचं ठरलं जावं, याचं कुठेही तारतम्याने मुद्दे जुळताना दिसत नाहीयेत? नाही, सर्वात महत्वाचा मुद्दा साहेब असा आहे की हे जे राज्य मागासवर्ग आयोग जे स्थापन झालेले आहेत हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार प्रत्येक राज्याने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करायचा असतो आणि कोणती जात मागासलेली आहे आणि कोणती जात मागासलेली नाही, कोणाला मागासवर्गात टाकायचं किंवा नाही, हे सर्व ठरवण्याचे अधिकार या राज्य मागासवर्गीय आयोगाला असतात. आणि कुठल्याही प्रकारचा राजकीय क्षेत्रातला माणूस, मग तो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, अगदी राष्ट्रपतीला सुद्धा आणि पंतप्रधानाला सुद्धा अधिकार नाही कोणती जात मागासवर्ग आणि कोणती जात मागासवर्गीय नाही हे ठरवण्याचा. हे सर्व अधिकार त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या राज्य मागासवर्ग आयोगाला असतो. आतापर्यंत 9 अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाने 9 अहवाल असे दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देता येत नाही. नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे 4 निकाल असं स्पष्टपणे सांगतात की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. सुप्रीम कोर्ट सांगतंय, हायकोर्ट सांगतंय, राज्य मागासवर्गीय आयोग सांगतोय, समाजातले सगळे थोर विचारवंत सांगतायत, साहित्यिक सांगतायत, पण यांना ही सगळी लोकशाहीची भाषा समजत नाही आणि यांना हे सगळं दादागिरीने मोर्चा काढून, दडपण आणून, मुख्यमंत्र्यांना भाग पाडून हे कशाही पद्धतीने अगदी यांना लोकशाही प्रक्रिया सुद्धा मान्य नाही, सामाजिक न्यायाची प्रक्रिया यांना मान्य नाही, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं यांना मान्य नाही. म्हणजे यांना काय मान्य आहे? फक्त स्वतःचं मतच मान्य आहे आणि स्वतःचं हित मान्य आहे का? अशा प्रकारे दादागिरी करून लोकशाहीच्या राज्यामध्ये या जातीला आरक्षण मिळवता येणार नाही आणि ओबीसी मध्ये तर मुळीच यांना मिळवता येणार नाही. त्यांना जर आरक्षण मिळवायचं असेल त्यांनी स्वतंत्र मराठा म्हणून आरक्षण मिळवावं, ओबीसी म्हणून आरक्षण मागू नये. आणि मला मराठा समाजाच्या तरुणांना माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी थोडासा इतिहासाचा पण अभ्यास करावा आणि आता जे वास्तव घडतंय त्याचा पण अभ्यास करावा. राजस्थानमध्ये गुज्जर जातीने जवळजवळ 8 वर्षापासून हिंसक आंदोलन सुरू केलेलं आहे. अजूनही त्यांचं हिंसक आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत कमीत कमी 50 तरुण गुज्जर ठार झालेले आहेत या आंदोलनामध्ये. म्हणजे 50 तरुण पोरं मेल्यानंतरही आजही गुज्जर समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही, कारण ते मिळूच शकत नाही. भारतीय संविधानामध्ये आणि एकूणच सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये क्षत्रिय जातीला, क्षत्रिय वर्णाला आणि वरच्या जातीला आरक्षण मिळूच शकत नाही. तरी सुद्धा मराठा समाजाचे महाराष्ट्रातले नेते हे सगळं लक्षात असून सुद्धा हे सगळं वारंवार सांगून सुद्धा ते मराठा समाजाच्या तरुणांची माथी भडकवतात, त्यांना चुकीचं मार्गदर्शन करतात, त्यांच्या डोळ्यामध्ये धुडपेक करतात आणि त्यांना अशा पद्धतीने प्राध्यापक देवरे, तुमचा हा मुद्दा इथे कोंढरेंना पटलेला दिसत नाही. ते म्हणतात की तुम्ही पूर्णपणे मराठा समाजाच्या तरुणांची दिशाभूल करताय. मुळात जी सत्य परिस्थिती आहे ती त्यांच्यापर्यंत तुम्ही स्पष्टपणे सांगत नाही. मुळात देवरे साहेबांना माझं या ठिकाणी एक तर पहिला मुद्दा असा आहे की मराठा समाज दादागिरी करतो आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. तर सामाजिक न्यायाची भूमिका मराठा समाजाला तरी कोणी शिकू नये, कारण गेल्या 100-150 वर्षामध्ये सामाजिक परंपरेचं आणि शिक्षणाचं काम मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक प्रगती आणि क्रांती दिसती, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. दुसरा मुद्दा, जे काही न्यायालयीन रेफरन्स देत आहेत ते पण अत्यंत चुकीचे आहेत. मुळामध्ये मराठा समाजामध्ये अनेक भाग आहेत आणि त्याच्यामधला विदर्भामधला मराठा समाजातला एक कुणबी वर्ग आहे. कुणबींमध्ये पण 40-45 जाती आहेत, पण त्याच्यातला एक कुणबी समाज आहे, तो पूर्णपणे आज आरक्षणाच्या टप्प्यामध्ये ओबीसी प्रवर्गात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं डोंगरी इलाका जो जुना बॉम्बे स्टेट होता आपलं, त्याच्यामध्ये ज्यांच्या नोंदी 1910च्या अगोदर कुणबी म्हणून होत्या, त्याचं कास्ट सेन्सस संबंध देशामध्ये झालेलं आहे, त्याचं मॅपिंग पण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळे डोंगरी तालुक्यामध्ये मराठा समाजातील लोक कुणबी प्रमाणपत्र धारण करून त्याच्या सवलती आज घेत आहेत. त्यामुळं आज 40% समाज ऑलरेडी त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये आहे. आता ज्यांच्या पूर्णपणे नोंदी मराठा आहेत यांच्या पुरताचा हा प्रश्न आणि विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांचा, कारण मराठवाडा हे स्टेट हे पूर्वीचं निजाम स्टेट होतं आणि त्याच्यामध्ये जातीच्या नोंदी लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या.
त्यामुळे आज महाराष्ट्राच्या सार्वजनिक विषयाचा विचार केला तर पूर्वीची भौगोलिक परिस्थिती जी काही आज सीपी बेरार स्टेट म्हणजे नागपूरचा परिसर, औरंगाबाद म्हणजे निजाम स्टेट होतं आणि बॉम्बे स्टेट होतं, ह्याच्या वेगवेगळ्या चालीरीती होत्या. ह्याचा कुठेतरी साकल्याने हे विचार करायला पाहिजे. ही जी मंडळी आज जे विरोध करतायत की सामाजिक नाही, आमच्यावर दडपण आलतंय, मी काल तुम्हाला एक घटना सांगतो. महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी आलेली आहे. सरकारी नोकराच्या एका माणसाने आयुक्ताकडे लोकायुक्ताकडे मागणी केली आणि लोकायुक्ताच्या आदेशानुसार सरकारने काल एक GR काढलाय. ओबीसी प्रवर्गातल्या एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आणि त्याचं शेतीचं उत्पन्न वगळून त्याला 4.5 लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर सवलतीचा फायदा द्यायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सामाजिक न्यायाची भूमिका करता तेव्हा आरक्षणाची लढाई तुम्ही पण लढताय, परंतु त्या आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलाला मिळाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होईल. आज काय झालंय की आरक्षणामधल्या काही घटक जातींमधले वरच्या स्तरावरचे लोक हे आरक्षण ढापतायत, त्याच्यावर ही मंडळी कुठेही बोलत नाहीत. त्यामुळं हे जे काही आता दलाली करतायत ही त्याच पद्धतीची आहे की प्रत्येक समाजामधल्या प्रस्थापित वर्गासाठी तुम्ही जर लढणार असाल तर खालच्यासाठी कोण लढणार. म्हणून आम्ही विशेषतः मराठा महासंघाने पहिली मागणी केलेली आहे की क्रिमिलेअर जो 4.5 लाखाचा आहे तो अजिबात 9 लाख रुपये करू नये. 4.5 लाख रुपयाच्या आतमधल्या माणसाला सवलती मिळाल्या पाहिजेत. सरकार उलट्या पद्धतीने काम करते, तिथं हे काही बोलायला तयार नाहीत आणि फक्त मराठा समाज आतमध्ये येईल आणि काहीतरी घेईल. तर आमची भावना तुमचं काही हिसकून घेण्याची नाही. सरकारने वाटलं तर टक्केवारी वाढवावी, परंतु जो आर्थिकदृष्ट्या मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला कुठंतरी त्याच्या हिताचा विचार केला पाहिजे. वसतिगृह आहेत, शिक्षणाचा प्रवेश आहे, सामाजिक सवलती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलतीच्या संरक्षित तो आल्यानंतर ग्रामीण भागातला जो बहुजन समाज जो पूर्वी एका ताटामध्ये होता, शाहू महाराजांच्या आरक्षणात सुद्धा मराठा समाजाला फायदे मिळत होते, ते नंतरच्या काळामध्ये डावलले गेलेले. आज मराठा समाजामध्ये वेगळ्या पद्धतीची जागृती झाल्यामुळे, जाणीव झाल्यामुळे ही मागणी जास्त पुढे येताना दिसते, पुश होते तुम्ही असं म्हणताय. अर्जुन डांगळे आपल्यासोबत आहेत पुण्याच्या स्टुडिओमधनं. अर्जुन डांगळे, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? आरक्षण मिळायला पाहिजे की आरक्षणाचा जे निवडणुकीच्या तोंडावरती राजकारण होताना दिसतं? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ज्यांचे नेते रामदास आठवले जे आज मोर्चात पण होते, आमची स्पष्ट म्हणजे ही भूमिका आजची नाही आमची. म्हणजे दलित पॅंथरच्या काळापासून आम्ही जे चळवळीत आहोत, रामदास आठवले आणि सगळेच जण आम्ही, ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका आम्ही सातत्याने मांडत होतो. कारण त्या काळामध्ये मराठा महासंघ आणि नंतरच्या काळामध्ये छावासारख्या आणि नंतरच्या संघटना ज्या सामाजिक क्षेत्रात ज्या आक्रमक आणि ज्या भूमिका होत होत्या त्या आम्हाला कुठेतरी नव्या पिढीला वाटत होतं याच्यामध्ये सुसंवाद असावा आणि एका नव्या भूमिकेतून आम्ही एक चर्चासत्र आणि सुसंवाद करून की मराठा समाजामध्ये देखील एक गरीब आर्थिक स्थितीत मागासलेला वर्ग आहे, ज्याची सामाजिक परिस्थिती दयनीय आहे, त्या वर्गाला आरक्षण द्यावं ही आमची भूमिका होती. जसं रिपब्लिकन आंबेडकरी चळवळ आणि आमचा पक्ष जसा मंडल आयोगाच्या लढाईसाठी जो ओबीसीसाठी होता त्यासाठी लढला, तसंच मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु त्याला ओबीसीमध्ये इन्क्लूड न करता, समाविष्ट न करता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं आणि ते सामाजिक आणि शैक्षणिक आणि नोकरीविषयक असावं ही रिपब्लिकन पक्षाची आमची भूमिका आहे. आणि सातत्याने आम्ही केवळ हे राजकारण म्हणून केलेलं नाही, निवडणुका व्हायच्या अगोदर देखील